ओम नमः शिवाय. वंध्यत्व PCOD कायिक शारीरिक गोळी भाग 2. शिरीष पटवर्धन सविनय सादर 25 मे 2024. सूर्यनमस्कार सावकाश, मकरासन आणि विपरीत करणी गोळ्या निवडण्याचे कारण म्हणजे मनाची क्षमता व अवयवांची क्षमता, अर्थात मनायोग क्षमता वाढवणे, सुधारणे. मनायोग म्हणजे मन अधिक अवयव हे सांगणे न लगे. मनाची क्षमता वाढवणे, सुधारणे लक्षात येते. अंतर अवयव क्षमता म्हणजे मज्जासंस्था, अंतर्स्त्राव ग्रंथी, एंडोक्राइन सिस्टीम, लासिका म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम इत्यादीची क्षमता सुधारणे. आपण जे चल प्रकारचे व्यायाम करतो, उदाहरणार्थ चालणे, पळणे, पोहणे इत्यादी, यामध्ये आंतर अवयवांचा रक्त प्रवाह हातापायांच्या स्नायूकडे वळविला जातो. उलट पक्षी सूर्यनमस्कार सावकाश, मकरासन आणि विपरीत करणी मध्ये आंतर अवयवांचा रक्तपुरवठा सुधारतो. त्याचबरोबरीने स्वसंवाद साधल्याने, श्लोक म्हटल्याने, सुविचारासोबत राहिल्याने, मनन चिंतनाने मानसिकता सुधारते. पूर्णविराम. वरील तिन्ही प्रकारात स्पर्धा म्हणजे आसन किंवा क्रिया चांगली होणे अशी भानगडच नाही. विशेषतः मकरासन विपरीत करणी कोणीही केली तरी सर्वांची सारखीच. त्यामुळे आपण पूर्णपणे अंतर्मुख होऊन स्वसंवाद, स्वनिरीक्षण करून मानसिकता सुधारतो. जीवनशैलीत, दिनचर्येत चांगले बदल घडवतो, ते दृढ करतो. मग वंध्यत्व, PCOD व इतर आजार कसे टिकतील? पूर्णविराम. श्रीराम. या तिन्हींची अजून एक खुबी म्हणजे कोणतीही श्वास घेणारी व्यक्ती सर्वसाधारणपणे ते करू शकतील. यातून नवीन त्रास, अडचण उद्भवणार नाही. कदाचित काहींना सूर्यनमस्कार सावकाश आधी खुर्चीतला करावा लागेल, पण मकरासन आणि विपरीत करणी मात्र कोणालाही शक्य आहे. पूर्णविराम. श्रीराम. याबाबतच्या निःशुल्क, विनामूल्य, मोफत मार्गदर्शनाचा लाभ जरूर घ्या. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.